का लास्ट पर्यंत आ रहा है? आइए अपनी आंखों को बंद करते हैं कुछ समय के लिए। थोड़ा सा साउंड आगे पीछे चल रहा है, कोई बात नहीं। अपनी आंखों को बंद करते हैं हम लोग, सभी लोग जहां कहीं भी वहीं पे खड़े रहेंगे। कुछ समय के लिए अपनी आंखों को बंद करेंगे सभी लोग। अगर आपको अन्य भाषा में प्रार्थना आती है तो मैं चाहता हूं आप अन्य भाषा में प्रार्थना करें। अगर आपको हालेलुया कहना है आप हालेलुया कह सकते हैं। आपको यीशुआ कहना है आप यीशुआ कह सकते हैं। आपको ताली बजाना है उस परमेश्वर के लिए आप ताली बजा सकते हैं। जो भी आपको कहना है ये आपका और परमेश्वर का समय प्रियो, ये आपका और परमेश्वर का समय प्रियो। सभी लोग अपनी आंखों को बंद करेंगे। वैसा परमेश्वर है जो कभी ना छोड़ता, कभी ना त्यागने वाला परमेश्वर है। यस लॉर्ड हालेलुया। और जोर से ये मत सोचेगा कि अगर मैं जोर से प्रार्थना करूंगी तो मेरे आजू बाजू वाले क्या सोचेंगे। अगर मैं हाथ उठाऊंगी, अगर मैं चिल्ला के यीशुआ यीशु जो भी कहना है अगर मैं पुकारेंगे तो मेरे आजू बाजू वाले क्या कहेंगे। सोचे कि हम परमेश्वर के सामने खड़े और परमेश्वर से मैं कह रही हूं, परमेश्वर से मैं कह रहा हूं। और हमारे बीच में परमेश्वर मौजूद है प्रिय, क्योंकि उसका वचन कहता है जहां 2 या 3 मेरे नाम से इकट्ठा होंगे वहां पे मैं रहूंगा। परमेश्वर आज कुछ लोगों को नए रिद्धि से भरने वाला है। जैसे आए थे आज वैसे नहीं जाएंगे, क्योंकि आज परमेश्वर उनको एक नई रिद्धि से बात करने वाला है। आज आराधना के द्वारा, वचनों के द्वारा, संगति के द्वारा आज परमेश्वर उनसे बात करने वाला है प्रियो। क्या आप लोग तैयार हैं उस परमेश्वर की आवाज को सुनने के लिए? मैं चाहता हूं सभी लोग अपने आंखों को बंद करें। कोई भी अपने आप को यहां वहां नहीं देखेगा, अपने आप को बिजी ना रखेगा। उस परमेश्वर के ध्यान में लगाइए अपने आप को। Oh, hallelujah. Yes, Lord, hallelujah. Oh, यीशु धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आइए उसके अच्छे कामों को याद करें और धन्यवाद कहें। प्रभु तू था इसलिए हम हैं परमेश्वर। अगर तू ही ना होता तो प्रभु आज हम यहाँ पे ना होते राजा। Lord, hallelujah. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है, तू मेरा है, तू मेरा है। मैं देख रहा हूं कुछ लोग रो रहे हैं। मैं उन लोगों से कहना चाहता हूं कि अगर आपको रोना है तो आप उस परमेश्वर के सामने रो, क्योंकि आज तक आप लोगों के सामने रोते आए थे। उन लोगों ने आपका मजाक बनाया। अगर आप परमेश्वर के सामने अपने आप को खोल देंगे तो परमेश्वर आज आपको पूरी तरह से बदल देगा। जिन बातों के लिए आप प्रार्थना कर रहे हैं, जिन बातों के लिए आप चिंता कर रहे हैं, उन सारी चिंताओं को यीशु मसीह दूर कर देगा। क्योंकि वो ऐसा परमेश्वर है जो मुसीबतों में छोड़ के जाने वाला नहीं है, वरन मुसीबतों में से बाहर निकालने वाला परमेश्वर है। आइए अपने हाथों को स्वर्ग की ओर उठाए और कहे, अब्राहम और जोर से जोर से तू मेरा अब्राहम का प्रभु,
हक से कहे उस परमेश्वर को, अब्राहम का इज़हाक का याकूब का तू मेरा है। आज मैं कहना चाहता हूं, अगर आप बीमार है तो कहे, ये बीमारी तो मेरा कुछ भी बिगाड़ नहीं सकते क्योंकि परमेश्वर मेरा है। अगर आप चिंता में, अगर आप निराश है तो कहे, निराश तो मेरा कुछ भी बिगाड़ नहीं सकता क्योंकि परमेश्वर मेरा है। वो आनंद मेरा है, वो जीवन मेरा है और उसका नाम यीशु मसीह है और वो यीशु मसीह मेरा है। कहे कहे, जब तक आप बोलेंगे नहीं तब तक आपके जीवन में वो कार्य नहीं होगा। प्रियो, अपने हाथों को स्वर्ग की ओर उठाने का मतलब यह है कि प्रभु हम आप पे निर्भर है राजा। हालेलुया, हालेलुया। अब्राहम का प्रभु, इज़हाक का प्रभु, याकूब का तू मेरा। अब्राहम का प्रभु, अब्राहम याकूब तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। अब्राहम का प्रभु, अब्राहम का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है। बाइबल में लिखा है कि हो सकता है एक बार जन्म देने वाली माँ तुम्हें छोड़ सकती है, पर मैं तुम्हें कभी नहीं छोड़ूंगा। वैसा परमेश्वर है जो अपने आप को सूली पे दिया है सिर्फ हमारे लिए। आइए ऐसे परमेश्वर को धन्यवाद कहे। जो भी आपने लेके आए उस परमेश्वर के लिए आज कहे, हो हालेलुया। ओ धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। कुछ लोग यहाँ पे ऐसे भी हैं जो अपने बच्चों के लिए चिंता कर रहे हैं। प्रभु उनके फ्यूचर का कैसा होगा, उनका आगे का कैसा होगा। प्रभु मेरा आगे का कैसा होगा राजा। पर मैं आपको सभी को कहना चाहता हूँ कि परमेश्वर के पास हमारे लिए अच्छे प्लान्स हैं। वो हमारी हानि के लिए नहीं वरन हमारे कुशलता सफलता के लिए है और वो अच्छे ही प्लान्स हैं। हालेलुया, हालेलुया। जिसके हाथ में मेरा घर, जिसके हाथ में और आने वाला घर, वो मेरा है। सारे मिलके, जिसके हाथ में मेरा, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला कल, वो मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा। तू मेरा है, तू मेरा है।
याकूब, तू मेरा अब्राहम हो, याकूब तू मेरा है। कोई है जो उसकी तारीफ में कुछ कह सके? उसकी बड़ाई में कोई कहने के लिए तैयार है? उसकी तारीफ करने के लिए कोई तैयार है? तो अपने आवाजों को खोले और कहे, प्रभु तू राजाओं का राजा है, तू प्रभुओं का प्रभु है, तू ऊंचे पे विराजमान परमेश्वर है, तू बेइंतहा हाँ मतलब प्यार करने वाला परमेश्वर है राजा। तू मेरा परमेश्वर है राजा। धन्यवाद यीशु, धन्यवाद परमेश्वर। ओ यीशु धन्यवाद राजा। ओ धन्यवाद यीशु, धन्यवाद राजा। धन्यवाद यीशुआ। ओ हालेलुया, ओ हालेलुया, ओ धन्यवाद यीशु। लॉर्ड हालेलुया। कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए। कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए। तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे। तू मेरा पिता, मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे। कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए। हाँ प्रभु, हम यही प्रार्थना करते राजा। इस गीत को हम प्रार्थना बनाते हैं राजा। बस तू ही तू चाहिए राजा, क्योंकि परमेश्वर हमने जिस पे ज्यादा भरोसा किया उसने ज्यादा तकलीफें दी है राजा। जिसको हमने अपना समझा उसी ने हमें धोखा दिया है राजा। पर एक तू ऐसा है राजा, तू कभी ना छोड़ने वाला परमेश्वर है, तू वाहिदों को पूरा करने वाला परमेश्वर है। इसलिए हम चाहते कि परमेश्वर आज एक पिता का और एक बेटे का प्रभु मिलाप हो यहाँ पे राजा। एक पिता का और एक बेटी का मिलाप हो यहाँ पे राजा। जो भी तकलीफ है राजा, जो भी इनकी प्रॉब्लम है परमेश्वर आप जानते हो प्रभु, जो भी इनके हृदय में बोझ है परमेश्वर आज पूरी तरह से खाली होने दे राजा। आज तेरे बच्चे प्रभु तुझे मिल के जाए परमेश्वर, यही चाहते हैं राजा कि प्रभु आज यही हो राजा कि प्रभु एक बेटे का और एक बाप का मिलन हो यहाँ पे राजा। कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए। कुछ नहीं चाहिए खुदा,
बस तू ही तू चाहिए, तू मेरा मैं तेरा बेटा, ये रिश्ता काफी है मुझे, तू मेरा बेटा। आइए विश्वास के साथ मैं तेरा बेटा, पूर्ण धैर्याने ये रिश्ता काफी है मुझे। धन्यवाद यीशु, धन्यवाद राजा। प्रभु फिर से एक बार धन्यवाद सारी बातों के लिए राजा। प्रभु हमें यहाँ पे लेके आए इस बात के लिए धन्यवाद राजा। हमारा गाना बजाना बोलना सिर्फ और सिर्फ आपकी महिमा के लिए हुए राजा। प्रभु इस जगह में कोई बैंड, कोई नाम, कोई व्यक्ति यहाँ पे बड़ा ना होवे राजा, पर बस एक ही नाम बड़ा हो और वो नाम यीशु नाम होवे राजा। उसी नाम को सारा आदर मिले, उसी नाम को सारा गौरव मिले राजा। प्रभु हम चाहते कि राजा आने वाले वचनों के साथ प्रभु हम सबों से बात कर राजा, और प्रभु आप ही की इच्छा यहाँ पे पूरी हुई राजा। सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आप ही को मिले राजा, यीशु मसीह के नाम से। आमेन, आमेन, आमेन। आणि सामर्थ्यानं नटलेला तो देव आहे। आज पुन्हा एक वार देव आपल्यामध्ये हजर आहे। पवित्र शास्त्र सांगतं, जर देव आपल्या अनुकूल आहे, आपल्या विरुद्ध कोण जाणार आहे? मला तुम्हाला सांगू द्या, जर देव आपल्या बाजूने उभा आहे, देव जर आपल्या संगतीने आहे, तर आपल्या विरुद्ध असणारी जी गोष्ट आहे, जे कर्ज आहे, जो आजार आहे, जो त्रास आहे, जी समस्या आहे, ती आपलं काहीच करू शकत नाही। जर आपल्या विरुद्ध असणारी जी गोष्ट आहे, त्या गोष्टीला जर आपल्याला परतून लावायचं असेल, तर मला तुम्हाला सांगू द्या, देवाला आपल्या बाजूला करून घेणं गरजेचं आहे। ही बहीण ज्यावेळेस पास्टरला त्यांची साक्ष सांगत होती, त्यांच्या अंतःकरणामध्ये मोठी उत्सुकता, खूप आनंदानं ती सांगत होती की देवानं माझ्या जीवनामध्ये अशा अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे। मग हीच उत्सुकता, हाच आनंद आमच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे। आणि या ठिकाणी माझं येणं जे आहे ते अपघाताने झालेलं आहे। 2 दिवसापूर्वी पास्टरनी अचानकच सांगितलं की पास्टर, आमच्या चर्चचा वर्धापन दिन आहे आणि 11 वर्ष आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि 12व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे, तर तुम्ही याल का? म्हटलं यस। आणि हे अपघातानं येणं झाले, त्याच्यामुळं ही बातमी कदाचित तुमच्यापर्यंत पोचली नसेल, पण तरी देखील आज तो देव या ठिकाणी त्याचं अद्भुत काम करणार आहे। आणि तुम्ही या ठिकाणी आलेले आहात देवाचं वचन ऐकण्यासाठी। माझा विश्वास आहे की तुम्ही रिकाम असं जाणार नाही। जे पात्र तुम्ही या ठिकाणी घेऊन आलेले आहात, ते पात्र आज अभिषेकानं, देवाच्या वचनानं हे भरून तुम्ही घरी घेऊन जाणार आहे। काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये शनिवारच्या दिवशी असाच शनिवारचा दिवस होता आणि आम्ही प्रार्थना करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं की शनिवारच्या दिवशी या ठिकाणी प्रार्थना सुरू करायचं। त्या ठिकाणी प्रार्थनाची सुरुवात केली। मला वाटतं जेमतेम 2 महिने झाले असतील आणि 2 महिन्यानंतर त्या ठिकाणी आमच्या चर्चमधली एक सिस्टर आहे, त्या बहिणीनं एका सिस्टरला चर्चमध्ये घेऊन आली आणि आराधना संपली। प्रार्थनेच्या वेळेस ती बहीण माझ्याकडे आली आणि म्हटली, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा। मी त्या बहिणीला प्रश्न विचारला, काय तुला येशू ख्रिस्ताबद्दल माहिती आहे का? येशू कोण आहे, तो कशा प्रकारे कार्य करतो? ती म्हणते की मला काहीच ठाऊक नाही, फक्त या बहिणीनं मला येशूबद्दल सांगितलं, माझी समस्या तिनं पाहिली, माझं रड्ड तिनं पाहिलं आणि मी लोकांच्या दारोदारी जायचे, उसने पैसे मागायचे आणि ही परिस्थिती पाहून तिनं मला येशूबद्दल सांगितलं, मी ऐकलं आणि फक्त या ठिकाणी आले। मला तुम्हाला सांगू द्या, मी तिला प्रश्न विचारला, तू का चिंतित आहे, तू का काळजी करती, का तू निराश आहे? मग तिनं सांगितलं, माझ्या लग्नाला जवळजवळ 12 वर्ष झाली, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, तांत्रिक, मांत्रिक सगळ्या प्रकारचे उपचार केले, पण मला मूल झालं नाही। 12 वर्षापासून मी रडत आहे। तिला म्हटलं, विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील। मला तुम्हाला सांगू द्या,
तिच्यासाठी प्रार्थना केली. प्रभू आज ही बहीण विश्वासाने या ठिकाणी आली. प्रभू तिच्या क्षमा करा, तिच्या जीवनामध्ये तू कार्य कर. तिच्यासाठी प्रार्थना केली. ती गेली, 1 महिन्यानं ती आली आणि ती म्हटली, पास्टर एक आनंदाची बातमी सांगायची. त्याच्या अगोदर तिनं सांगितलं मला 4 चाकी गाडी घ्यायची आणि कदाचित मला असं वाटलं की ती 4 चाकी गाडी त्यांनी घेतली असेल. पण मला तुम्हाला सांगू द्या, ती आली आणि ती म्हटलं की पास्टर मी आत्ताच डॉक्टरकडे जाऊन आले. डॉक्टरनी चेकअप केलं आणि मला दिवस केलेले आहेत आणि डॉक्टरनी सांगितलं जे अशक्य होतं ते शक्य झालं. जे मनुष्याला अशक्य होतं ते देवानं शक्य केलं. आज माझ्या पोटामध्ये बाळ वाढत आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करत होता त्यावेळेस माझ्या पोटाला कोणीतरी स्पर्श केल्यासारखं अनुभव मला आला. देवाच्या लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या, आज त्या बहिणीच्या घरामध्ये 12 वर्षाचं मूल आहे. आमेन म्हणाल का? आपला देव हा अद्भुत काम करणारा तो देव आहे. आम्ही साधारण देवाची आराधना करण्यासाठी या ठिकाणी येत नाही, तो अद्भुत आहे. आमेन म्हणाल का? मोठ्यानं म्हणा आमेन. त्याच्यामध्ये ती कुवत आहे की त्यानं तुमची आणि माझी परिस्थिती बदलावी. हे परिवार येशूनं त्यांची परिस्थिती बदललेली आहे. अनेक लोकांच्या ते घरी गेले, 90 लाखाचं कर्ज, थोडकं तिडकं नाही, 90 लाख एका क्षणात परमेश्वरानं घालवलं. हे जरा किती अद्भुत देव आहे. एक परिवार मुंबईवरून पुण्याला प्रार्थनेला यायचं आणि ज्या भावाची ती पत्नी होती लपून छपून नवऱ्याला न सांगता प्रार्थनेला पुण्याला यायची आणि सकाळी उठल्यानंतर ते रिक्षा चालवायचं काम करायचे. रिक्षा चालवत असताना कोणीतरी सकाळी ते रिक्षात बसले आणि त्यांनी पाहिलं रिक्षाचं जे स्टेरिंग होतं त्या स्टेरिंगवरती कोणीतरी हळद कुंकू टाकलं आणि जसं त्यांनी ती रिक्षा स्टार्ट केली त्यांचा जो हात आहे तो आखडून गेला. त्यांचा हात त्यांना सरळ करता येत नव्हता, त्यांचा हात त्यांना खाली करता येत नव्हता, त्यांचा हात आखडून गेला. आणि मग 3 महिने त्यांनी आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक अशा प्रकारचे उपचार घेतले, काहीच फरक पडला नाही. आणि मग त्यांना येशू या नावाची चीड होती. जसं प्रार्थना करायची ते चिडायचे आणि येशू ख्रिस्ताबद्दल मला सांगायचं नाही, येशू विशू काही नाही असे ते आपल्या पत्नीला म्हणायचे. मग त्यांचा भाचा पुण्याला राहत असताना त्यांनी फोन केला, मामा मुंबईमध्ये तुमचा इलाज झाला नाही, तुम्ही पुण्याला या, एक डॉक्टर आहे, खूप चांगले डॉक्टर आहेत, ते तुमच्या जीवनात आणि तुमचा उपचार करतील आणि तुम्हाला लगेच फरक पडेल. खोटं बोलून त्यांना पुण्याला बोलवून घेतलं. जिथं आमचं चर्च होतं त्या चर्चमध्ये ते घेऊन आले आणि जसं या भावानं चर्चमध्ये एंट्री केली त्यांचे डोळे मोठे झाले, रागाने बघू लागले. मी म्हटलं आता का हाणतो काय बाबा आता. पण जशी आराधना सुरू झाली, जसं वचन सुरू झालं, पवित्र आत्म्यानं त्यांच्या अंतःकरणात जीवनात कार्य करायला सुरुवात केली. मग शेवटी प्रार्थना करण्यासाठी ते पुढे आले. ते म्हटले की पास्टर 3 महिन्यापासून माझा असाच हात आहे, मला सरळ करता येत नाही, मला वरती करता येत नाही, तुम्ही काहीतरी करा. मी म्हटलो मी करणारा कोणी नाही, देव करणार आहे. देवाच्या लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या, त्या व्यक्तीचा हात मी आपल्या हातात घेतला आणि प्रभूला म्हटलो, प्रभू ही व्यक्ती आज विश्वासाने या ठिकाणी लिहिली आहे, प्रभू या भावाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. आज यांचा हात आखडलेला आहे प्रभू, मला आठवतंय तुझ्या वस्त्रामध्ये लिहिलेल्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला तू स्पर्श केलं, त्याचा हात सरळ झाला. मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या लोकांनो, त्याच्यासाठी ज्यावेळेस मी प्रार्थना केली त्याचा हात सरळ झाला, त्यानं हात उंच केले, त्यांनी उड्या मारायला लागला. तो म्हटला जे डॉक्टरने केले नाही ते प्रभू येशू ख्रिस्ताने केले. मला तुम्हाला सांगू द्या, ज्या देवाची आराधना करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आला तो देव साधारण नाही, तो अद्भुत आहे, तो महान आहे, तो तुमच्या जीवनामध्ये कार्य करणारा देव आहे आणि तुमची परिस्थिती बदलण्याची कुवत त्या येशू ख्रिस्तामध्ये आहे. आमेन म्हणाल का मोठ्यानं? तुम्ही साधारण देवाची आराधना करण्यासाठी या ठिकाणी नाही, अद्भुत आहे. एक जोरदार टाळ्या वाजल का येशूसाठी? मगाशी बंधू विजय बोलता बोलता बोलले या ठिकाणी बँड किंवा कुठला मनुष्य उंचवला नाही गेला पाहिजे, फक्त देव. ती गोष्ट फार माझ्या मनाला लागली. देव आपला उंच झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक येतात, पास्टर लय भारी बोलतो, देव महान आहे. आमेन. म्हणून आपण चांगलं कार्य करू शकतो.
आज फार सुंदर गोष्ट देवाच्या लोकांना शिकणार आहोत. मंडळी कशा प्रकारची असली पाहिजे. अनेक लोक मृतावस्थेत आहे, त्यांच्यामध्ये जिवंतपणा नाही. मग जिवंतपणा, यस, एक गोष्ट सांगायची राहून गेले. आपल्या चर्चला 11 वर्ष झाले. लक्षपूर्वक ऐका. तर 11 ही संख्या जी आहे, त्या 11 या संख्येला हायर आयडियल्स असं म्हटलेलं आहे. इंग्रजीमध्ये हायर आयडियल्स असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय हो, तर देवाच्या लोकांनो उच्च प्रकारचं आदर्श. लक्षपूर्वक ऐका. आणखी गोष्ट, ज्यांच्याकडं, आता माझा मोबाईल तर बॅगमध्ये आहे, ज्यांच्याकडे ते छोटंसं खेळणं असेल ना, ते स्विच ऑफ किंवा व्हायब्रेट मोडवरती करून ठेवा. मग आमच्या यांचा फोन आलाय, त्यांना रस्ताच भेटत नाही, बाळक साहेब जरा उचलू का? अजिबात उचलायचं नाही. ज्यांना यायचं ते येतील. पण काही वेळ देवाचं वचन ऐकण्यासाठी तुम्ही आपले कान द्या, कारण तुम्ही रिकामं जाणार नाही, काहीतरी घेऊन जाणार आहे. 11 ही संख्या, ज्याला इंग्रजीमध्ये हायर आयडल्स असं म्हटलेलं आहे, ज्याला उच्च अशा प्रकारचा आदर्श. ही मंडळी 11व्या वर्षामध्ये देवाच्या लोकांनो, मला माहिती आहे या पनवेलमध्ये अनेक लोकांसमोर एक आदर्श होती, आणि त्या आदर्शाचं फळ आज या ठिकाणी 3 साक्ष आपण ऐकलेल्या आहे. आमेन. एक आदर्श मंडळी कशी असली पाहिजे? मंडळी हे एक आदर्श असली पाहिजे. खरं तर मला वेगळा विषय घ्यायचा होता अंतुकियाच्या मंडळीवरती. अंतुकिया या शब्दाचा अर्थ आहे, ज्याला ग्रीक भाषेमध्ये रम असं म्हटलेलं आहे. आता रम म्हटलं तर काय लोकांचे डोळे मोठे. आता ती रम काय? ती रम नाही. रम या शब्दाचा अर्थ आहे चमत्कारिक, विलक्षण, क्वीर. इंग्रजी शब्द विलक्षण, वेगळी, सगळ्यांपेक्षा वेगळी. मग ही मंडळी 11व्या वर्षामध्ये या पनवेल शहरामध्ये देवाच्या लोकांनो, अनेक लोकांसमोर, अनेक मंडळासमोर ही मंडळी एक आदर्श होती. म्हणून देवाच्या लोकांनो एवढ्या लोकांचा समुदाय या ठिकाणी बसलेला आहे. आता या मंडळीनं 12व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आजपर्यंत आपण आदर्श आहोत लोकांसमोर. सेल मीटिंग घेण्यात आदर्श, वचन सांगण्यामध्ये आदर्श, अनेक लीडर्स काम करतात त्याचा आदर्श. मला वाटतं 6 मंडळ आहे ही सोडून 6 मंडळाची स्थापना झाली, हा एक आदर्श. 11व्या वर्षामध्ये परमेश्वरानं या मंडळीला एक आदर्श अशी मंडळी केलेली आहे. आता या मंडळीनं आदर्शामधनं देवाच्या लोकांना आता 12व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. मग 12वं वर्ष कशाचं प्रतीक आहे? कशाला रिप्रेझेंट करतं? 12 हा आकडा पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या लोकांनो गव्हर्नमेंट ऑफ गॉड, देवाच्या लोकांनो देवाची सरकार याचं प्रतीक आहे. 12 ही संख्या देवाच्या लोकांनो त्याला दुसरा, ज्याला दैवी जो अर्थ आहे, जो पवित्र शास्त्रामध्ये कशाचं प्रतीक आहे? 12 हा आकडा डिवाइन ऑर्डरचं प्रतीक आहे. आमीन. डिवाइन ऑर्डर म्हणजे काय? तर दैवी आदेश. देवाच्या लोकांनो आता काय करायचा? या मंडळीतले देवाच्या लोकांनो अनेक जे लीडर्स आहे, त्या लीडर्सनी काय करायचा? अधिकार घ्यायचा. कुठलाही दुष्टात्मा लागलेला व्यक्ती असू दे, देवाच्या लोकांनो कुठल्या प्रकारचा आजारी व्यक्ती असू दे, देवाच्या लोकांनो दैवी आदेश, देवाच्या लोकांनो जी ऑथॉरिटी आहे, ती दैवी जो अधिकार आहे, तो दैवी अधिकार घेऊन आज आम्हाला काय करायचंय? सेवेमध्ये उतरायचंय. अनेक लोकांना प्रभू ख्रिस्त सांगायचा, अनेक लोकांना आम्हाला देवाचं वचन गाजवायचंय, अनेक आत्मे आम्हाला हरवलेले जे आत्मे त्या या मंडळीमध्ये घेऊन यायचे आहेत. आमेन. डिवाइन ऑर्डर. 12 ही संख्या कशाची आहे? डिवाइन ऑर्डर, गव्हर्नमेंट ऑफ गॉड, देवाची सरकार. आता एक आदर्श मंडळी आहे. आता या आदर्श मंडळी त्याचं बदल कशामध्ये झाला पाहिजे? अधिकार गाजवण्यामध्ये. प्रभूनं काय सांगितलंय? साप आणि विंचू यांना तोडवण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. होतं काय? साप आणि विंचूच आम्हाला तोडवतात. अनेक लोक, पाळक साहेब रात्री छातीवरती बसलो होतो, प्रार्थना करा. अहो त्याच्या छातीवरती बसा,
Praise the Lord. अनेक लोकांना लीडर्स व्हायला फार आवडतात, झालं पाहिजे, पण लीडर्सच्या अगोदर पुलपिट या शब्दाचा अर्थ आम्हाला कळाला पाहिजे. माझा विषय अजून सुरू झाला नाही बरं का, प्रस्तावनाच. पुलपिट याची जर फोड केली तर काय होतं? पुल म्हणजे ओढणं नाही का, कुठे शोरूम मध्ये गेलं, कुठं गेलं तिथे पुल किंवा पुश. पुल म्हणजे ओढणं, पीठ म्हणजे काय? खड्डा. पुलपीटचा अर्थ काय? खड्ड्यातनं लोकांना बाहेर काढणं. आमेन. पुलपीटचा अर्थ समजून घ्या. लीडर्स, अनेक लीडर्स मला इथं दिसत आहे. पुलपीटचा अर्थ समजून घ्या. पुलपीटवर उभा राहून घाई गडबडीनं देवाच्या लोकांना बोलण्याची हे करू नका, जबरदस्ती करू नका, गडबड करू नका. पुलपीटचा अर्थ काय? जे लोक खड्ड्यामध्ये आहेत, जे अडकलेले आहेत, जे बंधनात आहे, त्या बंधनातल्या लोकांना खड्ड्यातनं बाहेर काढणं म्हणजे पुलपीट आहे. पुलपीटचा अर्थ समजून घ्या. आणि म्हणून देवाच्या लोकांना 12 हा जो आकडा आहे, डिवाइन ऑर्डर, डिवाइन ऑथॉरिटी, दैवी अधिकार, त्या दैवी अधिकाराचा वापर या 12व्या वर्षामध्ये देवाच्या लोकांना तुम्ही करा. एखादी व्यक्ती, मला आठवते आमच्या भक्ती शक्ती पुण्यामध्ये एक जकात नाका आहे, निगडी जकात नाका आहे, त्याला भक्ती शक्ती देखील म्हणतात. त्या जकात नाक्यावरती रात्रीचं एक तरुण मुलगा हातामध्ये तलवार घेऊन लोकांना लुटत असे आणि तो चोरी करत होता, तो लुटत होता. आणि कुणीतरी सांगितलं, पास्टर, आणि मग तो माझा भाऊ आहे, मी प्रार्थनेला येतो, तो प्रार्थनेला येत नाही, त्याच्यासाठी प्रार्थना करा. देवाच्या लोकांनो, अनेक वेळा मी त्या व्यक्तीसाठी आणि प्रार्थना केली आणि प्रभूला म्हटलं की प्रभू तुम्हाला दैवी अधिकार दिलेला आहे. प्रभू मी या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. देवा याचं जीवन बदललेलं आहे, याचं अंतकरण बदललेलं आहे, याचं हृदय तू बदललं म्हणून तुला धन्यवाद. हा व्यक्ती चर्चमध्ये आला म्हणून तुला धन्यवाद. हा व्यक्ती चर्चमध्ये येऊन मध्ये उभा राहिला म्हणून तुला धन्यवाद. हा व्यक्ती चर्चमध्ये येऊन वाद्य वाजवायला लागला म्हणून तुला धन्यवाद. अधिकार घेतला, ऑथॉरिटी घेतली. प्रभूला म्हटलं प्रभू या व्यक्तीचं मन बदल, हृदय बदल. सैतानाला म्हटलं, अरे सैताना तू हरलेलास, सोड याचं शरीर, सोड याचं जीवन, सोड याचं मुख, सोड याचे हात, सोड याचे पाय. अधिकार घेतला, सैतानाला धमकवलं. देवाच्या लोकांनो, 6 महिन्यानंतर हा व्यक्ती चर्चमध्ये उभा राहून वर्शिप करत होता. दैवी ऑर्डर, दैवी डिवाइन ऑथॉरिटी, त्याचा वापर आता या 12व्या वर्षामध्ये आम्हाला करायचा आहे. शांत राहू नका. पाळक सांगल तरच आम्ही हलणार. त्या शेतातल्या, इथं पुष्कळ शेत आहे, त्या शेतातल्या बुजगावण्यासारखं आम्ही नसलं पाहिजे. वारा आला तरच हालायचं, पाळकाने हलवलं तरच हालायचं, पाळकानं हलवूया म्हटलं तरच हलवूया, पाळक हसले तरच हसायचं असं नाही. पाळक हसले नाही तरी चालेल, आपण हसलं पाहिजे. पाळकानं सांगितलं नाही तरी आम्ही सेल मीटिंग घेतली पाहिजे. पाळकानं सांगितलं नाही तरी आम्ही जागेसाठी, या ठिकाणी कुणीतरी सांगितलं आम्ही जागेच्या शोधामध्ये आहोत. देवाच्या लोकांनो, येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर मोठी जागा या चर्चला देणार आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, त्या चर्चची जागा घेण्यासाठी अनेक लोक पुढे आलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, पाळक साहेब तुम्ही खाली बसा, तुम्ही शांत बसा, आता हे काम आमच्या हातात सोपा, ही जागा आम्ही घेणार आणि चर्च आम्ही बांधणार आहे. आमेन म्हणाल का? मला तुम्हाला सांगू द्या, दौंडमध्ये एक चर्च आहे. या ठिकाणी सगळे लोक चांगले दिसतात, स्टँडर्ड दिसतात, चांगली परिस्थितीचे लोक दिसतात. सियोन पेंटिकोस्टल नावाचं चर्च दौंडमध्ये आहे. त्या चर्चमधले मंडळीचे लोक ट्रेनमध्ये, पुणे ते दौंड ट्रेनमध्ये अलिपाक, किचन, पुस्तकं विकून उदरनिर्वाह करणारे लोक आहेत. मला तुम्हाला सांगू द्या, त्या चर्चची जागा आज जवळजवळ 10 गुंठे जागा त्यांच्याकडे आहे. आता ती जागा कशी घेतली असेल? किचन आणि ट्रेनमध्ये वाद्य वाजून गाऊन त्यांनी पैसे जमा केले. रोजचे ते 10% बाजूला काढायचे आणि शनिवारचा दिवस त्यांनी ठरवलेला होता. शनिवारच्या दिवशी
दिवसभरामध्ये जेवढा धंदा होईल, जेवढा व्यवसाय होईल, जेवढे पुस्तकं विकले जाईल ते सर्व, आणि मी विकून जेवढा पैसा मिळेल, 500 रुपये मिळो, 100 रुपये मिळो, 1000 रुपये मिळो, 5000 रुपये मिळो, तो चर्चसाठी आम्ही देणार. देवाच्या लोकांनो, असं करून त्यांनी पैसा गोळा केला. कोणाकडे त्यांनी 1 रुपया मागितला नाही. 10 गुंठे जागा आज त्या चर्च आहे आणि एक मोठं चर्च दौंडमध्ये आहे. आज आमची परिस्थिती चांगली आहे. आज तुम्ही म्हटलं पाहिजे, पास्टर आता तुम्ही पुष्कळ 10-12 वर्ष तुम्ही पळाला, धावला, आता आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही घेतली पाहिजे. आता अनेक लोक आध्यात्मिक जीवनामध्ये मृत पावलेले आहेत, मेलेले आहेत. मग त्या मृत पावलेल्या लोकांमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी मंडळी कशी असली पाहिजे, चर्च कसं असलं पाहिजे, जिवंतपणा मंडळीमध्ये निर्माण करण्यासाठी कोणत्या गोष्टी किंवा कशा प्रकारे चर्च असावं त्याबद्दल आपण काही गोष्टी पाहणार आहोत. दुसरे राजे, माझ्या मागे काढा, दुसरे राजे याचा 4था अध्याय आणि दुसरे राजे याचा 4था अध्याय आणि त्याच्या 30 वचनापासून काही वचनं या ठिकाणी आपण वाचूया. ज्यांच्याकडं पवित्र शास्त्र असेल कृपया करून मोठ्यानं वाचा. यस, फास्ट मोठ्यानं कोणीतरी वाचा. हा, माईक द्या त्यांच्याकडे प्लीज. यस, फास्ट. यस. तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ मी आपणाला सोडणार नाही. मी आपणाला सोडणार नाही. तेव्हा तो उठून तिच्या मागून चालला. गेहजीने पुढे जाऊन त्या मुलांच्या तोंडाला काठी लावली. पण त्याने आवाज किंवा हालचाल केली नाही. त्या मुलानं आवाज किंवा हालचाल केली नाही. तो अलिशाकडे परत येऊन म्हणाला, मूल काही जागे होत नाही. जे मेलेलं मूल आहे ते काही जाग होत नाही. अलिशा घरात आला तेव्हा मूल मरून आपल्या खाटेवर पडले आहे. अलिशा घरात आला तेव्हा मूल मरून आपल्या खाटेवर पडले आहे. त्याने पाहिले, असं त्यानं पाहिलं. आणि आत गेल्यावर त्यानं त्याच्या मागे दार लावून घेतलं व परमेश्वराची प्रार्थना केली. मग मांडीवर जाऊन त्या मुलावर पडून त्याने आपले तोंड त्याच्या तोंडाला आपले डोळे त्याच्या डोळ्यांना आपले हात त्यांच्या हाताला लावले. त्यांच्यावर त्याने पाखर घातली. तेव्हा मुलाच्या देहास ऊब आली. मग त्याला सोडून तो घरात इकडे तिकडे फिरू लागला. व पुन्हा वर चढून त्या मुलावर त्याने पाखर घातली. तेव्हा मुलाने 7 वेळा शिंकून डोळे उघडले. मग त्याने गेहजीला हाक मारून सांगितले, त्या शुनेम करीस बोलाव. त्याने बोलावल्यावर ती त्यांच्याकडे आली. तेव्हा तो तिला म्हणाला, आपल्या पुत्राला उचलून घे. जो तुझा पुत्र मेला होता तो आता जिवंत झाला, त्या मुलाला उचलून घे. देवाच्या लोकांनो, जो मेलेलं मूल होतं ते मेलेलं मूल अलिशाच्या द्वारे जिवंत झालं. आमेन म्हणाल का? आता मूल कशाचं प्रतीक आहे? अलिशा कशाचं प्रतीक आहे? अलिशा म्हणजे देवाची मंडळी आहे. अलिशा म्हणजे चर्चचं प्रतीक आहे. आणि मेलेलं मूल म्हणजे जे आध्यात्मिक जीवनात मेलेले लोक आहेत, ज्यांना प्रार्थना करूशी वाटत नाही, ज्यांना चर्चला येऊशी वाटत नाही, ज्यांच्या जीवनामध्ये साक्ष नाही,
ज्यांच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचं परिवर्तन नाही, ज्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची वाढ नाही, ज्यांचं चर्चला कधीच येणं नाही, ज्यांचं दशमांश देणं कधीच नाही, ज्यांचं पाळकाला भेटणं कधीच नाही, ज्यांचं फक्त वर्षाला एकदा, कधी हो गुड फ्रायडे असला तर. गुड फ्रायडेच्या दिवशी काय करायचं आपल्याला माहिती आहे, चर्चमध्ये जायचं आणि रडायचं वर्षातनं एकदा. त्याच्यानंतर डायरेक्ट क्रिसमस. हंगामी ख्रिस्तीन. फक्त क्रिसमस आला तर चर्चला यायचं. पण बायबल आम्हाला सांगतं देवाच्या लोकांनो, त्या शुनेमकरीचा मुलगा आता मेलेला आहे. अलिशानं काय केलं, गेहजीला सांगितलं उठ जा आणि त्या मेलेल्या मुलाच्या ओठाला काय कर, काठी लाव. देवाच्या लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या, गेहजी गेला आणि गेहजीनं काय केलं, त्याच्या ओठाला काठी लावली, पण ते मूल जिवंत झालं नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, जे मेलेले लोक आहेत त्या मेलेल्या लोकांना जिवंत करण्यासाठी अलिशानं काय केलं, तो माडेवरती चढला. ज्या खोलीमध्ये मेलेलं मूल होतं, ज्या खाट्यावरती मूल होतं, त्या खाटेजवळ त्यानं गुडघे टेकली आणि देवाजवळ प्रार्थना केली. मला तुम्हाला सांगू द्या, जे आध्यात्मिक जीवनामध्ये मेलेले लोक आहेत त्यांना जिवंत करण्यासाठी आमचं जे जीवन आहे ते प्रार्थनेचं जीवन असलं पाहिजे. आमीन. आमचे गुडघे जे आहेत ते आम्ही देवासमोर झिजवले पाहिजे. बायबल सांगतं तो गेला आणि त्यानं खोलीचं दार लावून देवाजवळ त्यानं प्रार्थना केली. आम्ही किती प्रार्थना करतो, आमचं जीवन किती प्रार्थनेचं आहे. बायबल सांगतं अलिशा उठला, खोलीत गेला, त्यानं दार लावून प्रार्थना केली. आमचा उपवास असला ना, आम्ही लोकांसमोर जाऊन जाऊन पडलेला चेहरा दाखवतो, आमचा उपवास आहे बरं का. आमच्या पुण्यात खूप असं घडतं. एकाला विचारलं का रे बाबा तोंड चुकलंय वाकलंय, उपवास आहे, 2 दिवस झाले उपवास धरलाय. हो बायबल सांगतं तुझा उपवास असेल तर डोक्याला काय कर आणि आपलं तोंड काय व्हायचा अर्थ. नगरमध्ये असा संदेश दिला. दुसऱ्याच दिवशी फेशियल करून एक मुलगा डोक्याला तेलाची बाटली अशी चुपकून आला, उभा राहिला. मी म्हटलो काय प्रकार आहे. तर म्हटलं पाळक साहेब कालचा संदेश ऐकला, भारी होता, मी खूप प्रभावित झालो. तुम्ही सांगितलं तोंड तुम्ही फेशियल केलं, तुम्ही सांगितलं डोक्याला तेल लाव, मी अख्खी तेलाची बाटली ओतली. उपवास असेल तेव्हा डोक्याला तेल लावायचा अर्थ काय, तू देवाच्या सानिध्य बसून देवाच्या अभिषेकानं तू भरलं पाहिजे. तोंडाला तुझं तोंड धू म्हणजे काय, देवाच्या लोकांनो आमच्या मुखातनं वाईट शब्द, आमच्या मुखातनं शिवाय शाप देवाच्या लोकांनो हे उपवासाच्या दिवसामध्ये निघल्या नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, देव डोक्याला तेल लाव याचा अर्थ काय, तू अभिषेकानं भरला पाहिजे. आम्ही म्हणाल का आमचा उपवास असला, आम्ही काय करतो, लोकांना तोंड पाडून पाडून दाखवतो, आमचा उपवास आहे. आता प्रार्थना करायला सांगितलं तर त्याच्याही पलीकडं लोक, आम्ही प्रार्थना करायला खूप भारी बरं का पाळकचं, त्या पाळकापेक्षा आम्ही भारी. अलिशानं काय केलं, खोलीत गेला, दार लावलं, गुडघे टेकले आणि त्याने प्रार्थना केली. आम्ही म्हणाल मोठ्यानं. मला आठवते माझं तरुण पण, आता पण तरुणाचे बरं का, नाही तर मला वय खूप वय दिसते, 40 गाठली. पण ज्यावेळेस 20 वर्षाचा होतो तरुण, त्याच्यापेक्षा आणखी तरुण 19, 18, 19 वय ज्यावेळेस होतं, अहमदनगरमध्ये मी मला वाटतं 1-1.5 वर्ष त्या ठिकाणी होतो. एक बंगला होता, त्या बंगल्याच्या वर त्या टेरेसवरती रात्रीच्या वेळेस मी प्रार्थना करायला जायचो. मग प्रार्थना करायला जाताना असंच नाही, माझ्याकडं वाळू होती, एक बादली होती, त्या बादलीमध्ये वाळू होती, एक पोतं होतं, त्या पोत्यावरती वाळू टाकायचो, त्या वाळूवरती गुडघे टेकायचो आणि तासोन तास देवाशी बोलायचो, तासोन तास प्रार्थना करायचो. पण ज्यावेळेस पहिल्यांदा पवित्र शास्त्र हातात घेतलं, वचन सांगायची वेळ आली, देवाच्या लोकांना जसं पनवेलच्या या गरमीनं माझं चेहरा भिजला तसा त्यावेळेस भीतीनं भिजला होता. आता काय बोलायचं. आता मत्याचं पुस्तक शोधायचं, मी जुन्या करारात शोधू लागलो.
लोक हसत होते, याला काही बोलता येत नाही, याला काहीच करता येत नाही. पण ज्या वेळेस देवासमोर प्रार्थना केली, परमेश्वरा हे लोक माझ्यावरती हसत आहे, देवा मला तू सामर्थ्य पुरव, देवा मला तू अभिषेकानं भर, देवा बोलण्याची कला मला तू दे. जेव्हाच मी बोलेल लोकांचं तारण होऊ दे, जेव्हाच मी बोलेल लोकांचं परिवर्तन होऊ दे, जेव्हाच मी बोलेल लोकांना देवाचं वचन समजू दे. गुडघे टेकले, देवाजवळ प्रार्थना केली, देवानं त्याच्या सामर्थ्यानं भरलं. मला तुम्हाला सांगू द्या, जे मेलेले लोक आहेत आध्यात्मिक जीवनामध्ये, त्यांच्या समोर तुम्ही उभं राहाल, देवाचं वचन सांगा, मेलेले लोक जे आध्यात्मिक जीवनामध्ये ते उठतील आणि देवाची सेवा करायला लागतील, ते उठतील देवाची आराधना करायला लागतील, ते उठतील, ते म्हणतील की आता या मंडळीला जोडून आम्हाला प्रभूची सेवा करायची. ते म्हणतील या मंडळीला जोडून आज आपल्या 6 ब्रँचेस आहेत, तर 6 नाही आम्हाला 60 ब्रँच करायचे आहेत. आम्ही म्हणाल का हे कधी होणार आहे? ज्यावेळेस अलिशा सारखं आम्ही खोलीत जाऊन गुडघे टेकून प्रार्थना करू. लोकांना दाखवून प्रार्थना करू नका, देवाजवळ जा, त्याच्यासमोर गुडघे टेका, त्याच्याजवळ प्रार्थना करा. आमेन. जे मेलेले लोक आहेत ते जिवंत होतील. आमेन. जे आध्यात्मिक जीवनात मेलेले लोक आहेत ते जिवंत होतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता पुढं काय करायचं? प्रार्थना या शब्दाला ग्रीक भाषेमध्ये अपील असं म्हटलेलं आहे. आता अपील हा शब्द कुठं वापरला जातो? कोर्टात. अपील म्हणजे काय? कोणी आहे की इथं वकील? नाग ते ब्रदरने हात वर केलं, मला वाटतं वकीलच. अपील म्हणजे विनंती करणं, रिक्वेस्ट. वरच्या न्यायाधीशाकडे काय करणं? रिक्वेस्ट करणं, विनंती करणं. आज आम्ही काय करतो? देवासमोर उभा राहतो, देवा तू केलंच पाहिजे वर करे. जसं की तो आपला हेच आहे, लहानपणीचा मित्रच आहे, फ्रेंडच आहे, तो मित्रच आहे. तो म्हटला तुम्ही माझे मित्रच आहात, पण त्या मैत्रीमध्ये, त्या मित्रपणामध्ये एक आदर असला पाहिजे. माझा विषय तो नाहीये, पण देवाच्या लोकांनो प्रार्थनाचं जीवन आमचं असलं पाहिजे. जी मंडळी प्रार्थनेची मंडळी आहे, देवाच्या लोकांनो मी पाहत आहे याच्यापेक्षा डबल लोक या मंडळीत असणार आहे. आजपासून जेव्हा तुम्ही घरी जाल, ठरवा माझा व्हॉट्सअपचा वेळ एवढा जातो, तेव्हा तो मी कमी करणार आहे. पुण्यामध्ये एक परिवार, पाळक साहेब घरी येता का प्रार्थनेला? मी म्हटलो ठीक आहे येतो. मग जरा 7च्या अगोदर येता का? आता 7च्या अगोदर बोलण्याचं कारण सगळ्यात अगोदर मला कळालं नाही. म्हटलं 7च्या अगोदर का बोलवतात? 7 नंतर सिरियल चालू होतात, याची तारो त्याची पारो, हे पडलं ते पडलं, त्याची हिटलर म्हणाल, पाळकलं कसं माहिती आहे सगळं. अहो लोकांच्या तोंडून ऐकायला भेटतं हे ते. आज आमचा इंटरेस्ट कुठं माहिती आहे का? सिरियल बघण्यामध्ये. मग सिरियल बघितलं की सासूमध्ये तो आत्मा संचारतो, आता माझ्या सुनेला असा त्रास द्यायचा बरं का. तिथं आदर्श सून असली तर आपण सारखं रागाने बघतो, ती आदर्श, मग तुला आदर्श व्हायला काय? अहो ते फक्त रील आहे, देखावा आहे, त्याच्याकडं आमचा वेळ नाही घालवायला पाहिजे. आम्ही वेळ देवासमोर घालवायला पाहिजे. आम्ही म्हणाल का देवाच्या लोकांनो सिरियल सिनेमा, देवाच्या लोकांनो हे आम्हाला स्वर्गात नेणार नाही. आम्हाला स्वर्गात कोण नेणार आहे? तर आमची प्रार्थना. आम्हाला देव जीवनाचा मुकुट घालणार आहे. तो कशानं घालणार आहे? आमचे गुडघे जर देवासमोर आम्ही झिजवले, आम्हाला देव जीवनाचा मुकुट घालणार आहे. मला तुम्हाला सांगू द्या, आमची मंडळी कशानं वाढणार आहे? ज्यावेळेस आम्ही देवासमोर गुडघे टेकून प्रार्थना करू, देव आमची मंडळी वाढवणार आहे. मला तुम्हाला सांगू द्या, ही मंडळी, ही प्रार्थना करणारी मंडळी म्हणून या पनवेल नाही तर मी म्हणतो मुंबईमध्ये ओळखली पाहिजे. प्रेज गॉड. मुंबईच्या त्या कोपऱ्यापासून लोकांनी ऐकलं पाहिजे, हार्वेस्ट टाइम चर्च ही प्रार्थनेची मंडळी आहे, तिथं गेलं आमचे प्रश्न सुटतील, हे लोकांनी म्हटलं पाहिजे. आज आपण एका टोकात आहे, या मंडळीचं नाव त्या टोकापर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. हे कधी होईल? तेव्हा आम्ही गुडघे झिजू. तुम्ही माझे गुडघे बघाल ना, त्याला जखमा झाल्या होता, नीट चालता येत नव्हतं. कधी कधी माझा मुलगा म्हणतो, पप्पा तुम्ही असं का चालतो थोडं? म्हटलं बाबा काही हिरो सारखं नाही नाचत मी. तिथे आता त्याला समजू, लहान आहे, 9 वर्षाचा आहे, त्याला समजत. जखमा झाल्या, त्या जखमेचं फळ आज परमेश्वर देत आहे. आमेन. प्रेज लॉर्ड.
देवाच्या लोकांना पुढची गोष्ट फार महत्वाची आहे. काय केलं अलिशानं? सगळ्यात महत्वाची गोष्ट. यस, वाचूया 32 वचनापासून. हा, 4 अध्याय, दुसरे राजे 4 अध्याय, फार महत्वाचं आहे. हा, दुसरे राजे 4 अध्याय 32 वचनापासून. हा, अलिशा घरात आला तेव्हा अलिशा घरात आला तेव्हा मूल मरून आपल्या काठीवर पडले आहे, मूल म्हणून आपल्या खाट्यावर पडले आहे असे त्याने पाहिले. असं त्यानं पाहिलं. आणि आत गेल्यावर त्याने मग आत गेल्यावर त्यानं त्याच्या मागे दार लावून घेतले, त्याच्या मागे दार लावून घेतलं, परमेश्वराची प्रार्थना केली, परमेश्वराची प्रार्थना केली. मग मांडीवर जाऊन त्या मुलावर पडून माडीवर जाऊन त्या मुलावर पडून त्याने आपले तोंड त्याच्या तोंडाला. हा, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो माडीवरती गेला, ज्या खाटेवरती ते मूल मरून पडलं होतं त्या मुलावरती तो उपडा पडला आणि त्याच्या तोंडाला त्यानं काय केलं? तोंड लावलं. याचा अर्थ काय? मूळ भाषेमध्ये त्यानं किस केलं. आता हसू नका, किस केलं म्हणजे आता किस करत नाही सोडायचं, त्याचा अर्थ काय ते मी समजून सांगणार आहे. अलिशा गेला, सगळ्यात पहिले गेल्यानंतर बायबल सांगतं तो उपडा त्या मुलावरती उपडं पडला. मग उपडं पडणं म्हणजे काय? उपडं पडणं मग आमच्यामध्ये मंडळीमध्ये दुसरा गुण कुठला? पहिला गुण प्रार्थनेचा, दुसरा गुण आमच्यामध्ये कुठला असला पाहिजे? बायबल सांगतं अलिशा गेला, उपडा पडला. उपडं पडणं म्हणजे काय? तर नम्र होणं. देवाच्या लोकांनो, आपली मंडळी कशी असली पाहिजे? आपली मंडळी देवाच्या लोकांना, मला तुम्हाला सांगू द्या, देवासमोर आणि आपल्या पालकासमोर नम्र असली पाहिजे. आमच्यामध्ये नम्रता असली पाहिजे. काय आमच्यामध्ये नम्रता आहे? काय आम्ही आमच्या पालकाला रिस्पेक्ट देतो? काय आम्ही आमच्या पालकाचा आदर करतो? काय आमच्या पालकांनी आम्हाला कामासाठी फोन केला, काय आम्ही आमच्या पालकाचा फोन रिजेक्ट करतो, आम्ही टाळतो? एखादी जबाबदारी पालकानं माझ्यावरती सोपवली, त्या जबाबदारीपासून मी पळतो. अलिशा उपडा पडला. उपडा पडणं म्हणजे काय? तर देवाच्या लोकांनो नम्र होणं. मला तुम्हाला सांगू द्या, बायबल आम्हाला सांगतं, नीतिसूत्राच्या ग्रंथामध्ये असलेले आधी नम्रता मग मान्यता. आमेन म्हणाल का? जोपर्यंत आमच्यामध्ये नम्रता नसणार आहे, मला तुम्हाला सांगू द्या, जर आम्ही त्या जक्कायासारखं नम्र असू, या अलिशासारखं नम्र असू, मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू स्वर्गामध्ये देवाच्या लोकांनो आमच्यासाठी त्या ठिकाणी आशीर्वाद सँक्शन होतील. हा नम्र आहे. यानं मागितलं याला कार द्या, याला कार द्या. आमेन म्हणाल का? यानं घर मागितलं याला घरचा आशीर्वाद द्या. याने मागितलं की देवा मला बोलण्याची कला द्या, याला बोलण्याची कला द्या. यानं मागितलं प्रभू माझा व्यवसाय वाढला जाऊ द्या, प्रभू माझा व्यवसाय, याला व्यवसाय वाढण्याचा आशीर्वाद द्या. सँक्शन आधी नम्रता मग मान्यता. देवासमोर आणि पालकासमोर नम्र व्हा. आम्ही पालकाचं ऐकलं पाहिजे, लीडर्स लोकांचं ऐकलं पाहिजे, आणि त्याच्याही पलीकडं आम्ही देवाचं ऐकलं पाहिजे. देवाचं ऐकणारे लोक मी असलं पाहिजे. आता मी हा प्रश्न तुम्हाला विचारणार नाही किती जण देवाचं ऐकतात. विश्वास आहे सगळेजण देवाचं ऐकत असतील, पण काही लोक जर ऐकत नसेल पाळकाचं देवाचं, आत्तापासून देवाच्या लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या, देवाचं आणि पाळकाचं ऐकायला सुरुवात करा. ग्रीक इंग्रजीमध्ये नम्र या शब्दाला, हंबल हा शब्द आहे, त्याला ग्रीक भाषेमध्ये टपैनो असा शब्द आहे. टपैनो ग्रीक शब्द टपैनो, आणि टपैनो या शब्दाचा अर्थ आहे एम्प्टिंग कार्नलिगो, म्हणजे भौतिक आणि दैहिक गर्व कमी करणं. काही लोकांना, देवाच्या लोकांना भौतिक आणि शारीरिक गर्व फार असतो. मी दिसायला फार सुंदर, गर्व. देवाच्या लोकांना आमच्याकडं पैसा भरपूर, गर्व. पण मला तुम्हाला सांगू द्या, जे लोक नम्र आहेत देव अशाच लोकांना आशीर्वादित करणार आहे. जे लोक नम्र आहेत अशाच लोकांचा देव या मंडळीत वापर करणार आहे. जे लोक नम्र आहेत अशाच लोकांची प्रार्थना परमेश्वर ऐकणार आहे. नम्रता असू द्या. आपल्याकडे फार वेळ नाही, हे फार मोठं आहे नम्रतेचं. शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं की नम्र. दुसरा जो अर्थ आहे डिसमिसिंग रिलायन्स अपॉन सेल्फ, म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास, अधिकचा भरोसा, जास्तीचा विश्वास
वर्जित करणं म्हणजे नम्रता आहे. एकदम नम्र मी झालं पाहिजे. आणि जे मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आज शिकवायचं आहे ते म्हणजे अलिशा गेला आणि त्या मुलावरती उपडा पडला आणि त्याच्या तोंडाला त्यानं काय केलं? तोंड लावलं, म्हणजे किस केलं. ओठाला ओठ त्यानं लावले. काय याचा अर्थ आहे? देवाच्या लोकांनो, मूळ याचा अर्थ होतो जिवंत करण्यासाठी आम्ही लोकांना तारणाचे शब्द बोलले पाहिजे. आमीन म्हणाल का? नीट समजून घ्या. किस करणं म्हणजे काय? त्यानं ओठाला ओठ लावलं म्हणजे देवाच्या लोकांनो, जे आध्यात्मिक जीवनात मेलेले लोक आहेत त्या आध्यात्मिक मेलेल्या लोकांना जिवंत करण्यासाठी देवाच्या लोकांनो तारणाचे शब्द मी बोललं पाहिजे. किस करणं म्हणजे काय? मूळ त्याचा अर्थ आहे आम्ही तारणाचे शब्द बोलले पाहिजे. आम्ही देवाच्या वचनाची घोषणा केली पाहिजे. सेवेमध्ये आम्ही उठून उभा राहिलं पाहिजे. धाब्यावरती जाऊन देवाच्या वचनाची आम्ही घोषणा केली पाहिजे. खरणा वाजवला पाहिजे. खरणा वाजवणं म्हणजे देवाच्या वचनाची घोषणा करणं. ज्यावेळेस नवीन नवीन तारण झालं देवाच्या लोकांनो, आमच्यामध्ये एक मोठा उत्साह तरुणपणामध्ये आणि अनेक लोक हसायचे, अरे याचं तारुण्य यानं प्रभूला दिलं, येशूला दिलं. कारण माझं पूर्वीचं जीवन फार भयंकर होतं. जेव्हा मी स्कूलमध्ये होतो 7वीला, त्यावेळेस सरांनी माझ्या कानाखाली वाजवली आणि मग सरांनी मारलं म्हणून मी घरात गेलो. एक मोठी तलवार घेतली घरातली, ती काढली आणि रस्त्यानं तशीच घेऊन 16 वर्षाचा मुलगा हातामध्ये तलवार घेतली. आता सरांना मारून टाकायचं, सरांवरती वार करायचं असं मी ठरवलं. पण जात असताना एका मित्रानं अडवलं, अरे तुझं भवितव्य आणि सगळं अंधारात जाईल आणि तू मागं फिर. मी मागं फिरलो तेव्हा देव कळाला, परमेश्वराला आपलं जीवन दिलं आणि जे मारामारी करण्यामध्ये अधिक उत्साह होता. आता मला तुम्हाला सांगू द्या की आता मी काय करत आहे, माझ्यावरती पवित्र आत्मा उतरून आला. आता मी लोकांना मारत नव्हतो, शिव्या देत नव्हतो, शाप देत नव्हतो. आता देवाच्या वचनाची घोषणा मी करत होतो. देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, या चर्चमध्ये तुम्ही आहात तर तारणाचे शब्द म्हणजे देवाचं वचन सांगण्यासाठी तुम्ही उभा राहिला पाहिजे. आमेन. ही पाळकाची जबाबदारी नाही या ठिकाणी उभं राहून संदेश देणं आणि लोकांना प्रभूकडे आणणं. मराठीत असं म्हणतात, मेंढरच मेंढराला काय करतात? बोला ना. मेंढरच मेंढराला काय करतात? जन्म घालतात. वाट दाखवतात, बरोबर आहे. मेंढरच मेंढराला जन्म घालतात. चर्च हे का नावेप्रमाणे आहे. आता नावेमध्ये समजा आपण सगळे बसलोय, फक्त पास्टर आणि सिस्टर त्यांच्या हातातच नौकाचा तो दांडा आहे, त्यांनीच हे केलं तर जाईल का हो? जाईल का आगे? बोलो ना, बोला ना, मोठ्यानं मोठ्यानं बोला. जाईल का हो? ते म्हणतील मरू दे बाबा, आपण गेलेलं बरं आहे. ज्या सगळ्यांनी ती नाव हाकली, देवाच्या लोकांना ढकलली, तर पुढे आपण पुढे जाऊ. आमेन म्हणाल का? चर्चचं काम तसं आहे. सगळ्यांनी मिळून काम केलं, देवाचं काम वाढणार आहे. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, जिवंत करण्यासाठी तारणाचे शब्द बोलावे. तारण कशामध्ये आहे? तारण येशूमध्ये आहे. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, येशू आम्ही गाजवला पाहिजे. या पनवेल शहरामध्ये, देवाच्या लोकांना मुंबई शहरामध्ये आम्ही येशू ख्रिस्त गाजवला पाहिजे. येशूची सुवार्ता सांगितली पाहिजे. येशू गाजवला पाहिजे. देवाच्या लोकांनो, आमच्या तारुण्यापणापासून आम्ही येशू ख्रिस्त गाजवत राहिलो. पवित्र शास्त्र सांगतं, प्रिषितांचे कृत्य ह्याचा 8वा अध्याय जर 4 वचनापासून तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की एक जन्मता पांगळा असणारा मनुष्य त्या ठिकाणी पौलाचं बोलणं ऐकत होता. तुम्ही नंतर रेफरन्स लिहा, नंतर घरी वाचा. आता पौल त्या ठिकाणी देवाची सुवार्ता सांगत असताना हा जन्मता पांगळा असलेला व्यक्ती पौलाचं बोलणं ऐकत होता. आणि पौलाचं बोलणं ऐकता ऐकता त्याच्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण झाला बरे होण्याचा. आमीन म्हणाल का? कशाचा? बरे होण्याचा. आता मला तुम्हाला सांगू द्या, पौल हा प्रेषित होता, संदेष्टा होता, त्याला आरोग्याचं दान होतं, म्हणून तो बरा झाला नाही. पौल त्याच्याकडे गेला. पौलाला आत्म्यामध्ये कळालं
की त्याला बरे होण्याचा विश्वास निर्माण झाला. आणि पौल म्हणतो, मी तुला सांगतो आपल्या पायावरती उठ आणि उभा राहा. मला तुम्हाला सांगू द्या, तो पांगळा मनुष्य जो जन्मता कधीच चालला नव्हता, तो उठला, एका क्षणात उठला, चालू लागला. देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस आम्ही देवाचं वचन गाजवू, देवाचं वचन सांगू, सुवार्ता सांगू, लोकांचं तारण होणार आहे. आमेन म्हणाल का? कारण रोमकराचं पत्र 10व्या अध्यायामध्ये काय लिहिलं? 17 वचनामध्ये, विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनानं होते. आमेन म्हणाल का? म्हणून आम्ही येशू गाजवला पाहिजे. येशू गाजवा. आम्ही येशू सांगितला पाहिजे लोकांना, ना की माझी श्रीमंती आम्ही लोकांना सांगावी, ना की आमच्याकडे एवढा पैसा आम्ही लोकांना सांगावा, ना की आमच्याकडे एवढं वैभव ते आम्ही सांगावं. लोकांना काय सांगावं? आम्ही लोकांना येशू सांगितला पाहिजे. आमेन. येशू सांगा, सुवार्ता सांगा. आणि बायबल सांगतं, क्षमा करा, प्रेषित 14 मध्ये आणि 8 वचनामध्ये, 8व्या अध्यायामध्ये, क्षमा करा, 8व्या अध्यायामध्ये 4थ्या वचनापासून 8व्या वचनामध्ये जर तुम्ही लिहिलंय, तर तिथं सुवार्ता ज्यावेळेस आम्ही सांगतो, तिथं लोकांमध्ये आनंद निर्माण होतो. तिथं लिहिलंय, वाचूया आपण. क्षमा करा, प्रेषित 14 अध्यायामध्ये पांगळ्या मनुष्याबद्दल लिहिलंय. 8 अध्यायामध्ये वाचूया आपण जरा. ख्रिस्ती लोकांचा छल आणि त्यांची पांगाभांग. यस. हां. शाऊलाला तर त्याचा वध मान्य होता. यस. त्याच दिवशी यरूशलेमेच्या मंडळीला फार छल झाला. म्हणून प्रेषितांच्या खेरीज त्या सर्वांची यहुदिया व शमोरन या प्रदेशात पांगाभांग झाली. हां. भक्तिमान माणसांनी स्तेफनाला नेऊन पुरले आणि त्यांच्यासाठी फार शोक केला. हां. इकडे शोल मंडळी हैराण करू लागला. हां. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांना धरून आणून तुरुंगात टाकत असे. हां. शमोरनामध्ये फिलिप्स, तेव्हा त्यांची पांगाभांग झाली होती. पांगाभांग झाली. हां. ते वचनांची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले. ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले. आणि फिलिपाने शमोरन शहरात जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिपाचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून फिलिपाचं भाषण ऐकून व चिन्ह पाहून लोकसमुदायांनी त्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे एक चित्ताने लक्ष दिलं. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगली माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंद झाला. त्या नगरामध्ये देवाच्या वचनानं आनंद झाला. आमेन म्हणाल का? तुम्ही जी सुवार्ता सांगणार आहात, त्या सुवार्तेद्वारे ज्या लोकांच्या घरात दुःख आहे, त्या लोकांच्या घरात आनंद निर्माण होणार आहे. मोठ्याने टाळे वाजवा ना. माझ्यासाठी नको, देवासाठी, देवाच्या वचनासाठी. काय लिहिलंय? फिलिपानं जे सांगितलं, प्रभूचं वचन सांगितलं, ते वचन ऐकून त्या नगरामध्ये आनंद झाला. तुम्ही या मंडळीचे असे लीडर बना की तुम्ही वचन सांगायला उभा राहिलं, लोकांमध्ये आनंद निर्माण होऊ द्या. तुम्ही सेल मीटिंगला करायला गेला, सेल मीटिंग साठी तुम्ही तिथं वचन सांगायला उभा राहिला, लोकांच्या घरात आनंद निर्माण होऊ द्या. आता काही लोक घरात बोलायला सुरुवात केली, त्या घरात आनंद नाही, दुःख निर्माण होतो. का तर माझंच जीवन प्रार्थनेचं नाही, माझंच जीवन नम्र नाही, माझंच जीवन देवाचं मी ऐकत नाही, बाळकच ऐकत नाही, म्हणून त्या घरामध्ये वाद निर्माण होतो. पण मला तुम्हाला सांगू द्या, जे लोक मनापासून तारणाचे शब्द बोलणारे तयार होतात, जे लोक येशूची सुवार्ता सांगायला तयार होतात, ते लोक बोलतील, लोकांच्या घरात आनंद निर्माण होणार आहे. आमीन. पटकन सांगतो, माझ्याकडे 5 मिनिटं आहे. भरपूर मोठा विषय आहे, एकच मुद्दा झालाय. दुसरा मुद्दा बायबल सांगतं, पुढं असं लिहिलंय, अलिशानं त्याच्या तोंडाला तोंड लावलं. दुसरी गोष्ट त्यानं असं केली, त्याच्या डोळ्याला त्यानं काय केलं? डोळे लावले. शॉर्टमध्ये सुवार्तेबद्दल मी सांगितलं. डोळ्यातले त्यानं आपल्या डोळे त्याच्या डोळ्याला लावले. 5 मिनिटात सांगतो. डोळ्यांना डोळे लावणे
म्हणजे देवाच्या लोकांनो, आम्ही लोकांना चांगलं पाहण्यास शिकवलं पाहिजे. मोठ्यानं म्हणा ना, प्रेस लॉर्ड. आज आपली लेकरं शांत बसत नाही. सगळ्यात पहिले काढून देतो आपण. आलिशानं त्याच्या डोळ्याला डोळे लावले. आम्ही चांगलं पाहायला शिकवलं पाहिजे. देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत? जीवन आणि मरण देवानं तुमच्या आणि माझ्यासमोर ठेवलेल्या आहेत. आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे की येशू यामध्ये जीवन आहे. तो येशू आम्ही लोकांना दाखवला पाहिजे. मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही काय केलं पाहिजे? लोकांना चर्चचा मार्ग आम्ही दाखवला पाहिजे. देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही लोकांना काय केलं पाहिजे? आम्ही लोकांना दृष्टांत पाहण्यास शिकवलं पाहिजे. आम्ही लोकांना काय केलं पाहिजे? देवाचं वचन किंवा पवित्र शास्त्राकडं पाहिला आम्ही शिकवलं पाहिजे. बायबल सांगतं, स्तोत्रकर्ता म्हणतो, मी आपली दृष्टी त्या पर्वताकडे लावतो, तिथून मला सहाय्य येते. देवाच्या लोकांनो, तुम्ही लोकांना शिकवा. तुमच्या कमतरतेमध्ये, तुमच्या अडचणीमध्ये, तुमच्या दुःखामध्ये, तुमच्या आजारपणामध्ये तुम्ही देवाकडे पहा, म्हणजे तो देव तुमच्या जीवनात कार्य करेल. आम्ही देवाकडे लोकांना पाहायला शिकवलं पाहिजे. आमेन म्हणाल का? देवाच्या लोकांनो, लोकांना टीव्ही सिरियल याच्याकडे लक्ष, त्यांचे डोळे लावू नका. लोकांचे डोळे आम्ही ख्रिस्ताकडे लावले पाहिजे. आमेन म्हणाल का? ज्यावेळेस आम्ही लोकांना येशूकडे पाहायला लावतो, त्या येशूकडून लोकांना सुख, शांती, समाधान, पैसा, घर मिळणार आहे. आमेन म्हणाल का? मोठ्यानं म्हणाल का? आमेन. प्रेज द लॉर्ड. 2 मिनिटं मी साक्ष सांगतो. ज्यावेळेस मी ख्रिश्चन परिवारात जन्मलो, माझे वडील जालन्याचे होते, माझी आई पुण्याची, मी पुण्यात लहानपणापासून वाढलो. पण घरचे लोक व्यवस्थित वागवत नव्हते. त्यावेळेस मी घरातून निघून गेलो. जालन्या शहरामध्ये मी गेलो. वडील लहानपणीच वारले. एका हॉटेलमध्ये मला मी काम शोधलं, काम लागलं. एकच ड्रेस, एकच कपडे माझ्याकडे होते. तो एक शर्ट, एक पॅन्ट मी वर्षभर वापरलेली आहे. शर्टाच्या गुंड्या तुटल्यात, खिसा फाटलेला, ठिगळ लागलेलं, पॅन्टीला ठिगळ लागलेलं, फाटलेलं. तसंच आपलं शिवायचं, ठिगळ पडलं की परत शिवायचं, तीच पॅन्ट घालायची. ज्या हॉटेलमध्ये काम लागलं प्लेट धुण्याचं, तिथंही व्यवस्थित जेवण नव्हतं. तर जे खरकट प्लेट तिथं यायची धुवायला, जे काही खरकट उरलेलं असायचं एका कॅरीबॅगमध्ये मी गोळा करायचो. ते खरकट मी ज्या खोलीमध्ये आम्हाला झोपवायचे त्याच्या मागे जाऊन मी ते खायचो. व्यवस्थित जेवण नव्हतं. पण ज्यावेळेस देव कळाला, त्या देवाकडे मी पाहायला लागलो. देवाच्या लोकांनो, आज घरापासून, कारपासून परमेश्वरानं सगळं काय दिलेलं आहे. आमेन म्हणाल का? आम्ही देवाकडे पाहिलं पाहिजे, म्हणजे तो देव आमची परिस्थिती बदलणार आहे. आमेन म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, भरपूर मोठा विषय आहे. थोडक्यात, देवाच्या लोकांनो, चर्चचा मार्ग आम्ही लोकांना दाखवला पाहिजे. सहभागितेचा, फेलोशिपचा मार्ग आम्ही लोकांना दाखवला पाहिजे. स्वर्गाचा मार्ग आम्ही लोकांना दाखवला पाहिजे. 2 चोर येशूमध्ये, एक जण येशूला नाव ठेवत आहे, पण दुसरा चोर काय म्हणतो? प्रभू, ज्यावेळेस तू वैभवाने येशील तर तू माझी काय कर? आठवण कर. येशू काय म्हटलं हो त्याला? आज तू माझ्यावर कुठं असशील? लोकांना नरकाची भीती दाखवण्याच्या ऐवजी आम्ही स्वर्गाची आशा दाखवली पाहिजे. येशूनं काय केलं? स्वर्गाची आशा दाखवली. लोकांना येशूकडं पाहायला शिकवा. मी केवळ येशूकडं पाहिलं. पुण्यामध्ये आला, कधी विचारलं, पास्टर पंकज लालजरे यांनी 10 रुपये कोणाकडे मागितले? कोणी उठून उभा राहून सांगणार नाही या व्यक्तीनं 10 रुपये मागितले. मी केवळ येशूकडं पाहिलं, येशूनं उभा केला. ऑफरिंग घेतलं, आपण घ्यायला पाहिजे होतं. आज हम क्या करेंगे मालूम है क्या? उसका डबल देंगे. जगा लेने का अपने को. आता हे पाळकाने सांगितलं नाही का? अनेक लोकांना वाटतं पाळकाने शिकवून, पाळकाचं मित्र शिकवलं असेल. देवाचा आत्मा मला सांगतो, आज तुम्ही घरातून जे ठरवून आलाय ना, मला हे टाकायचंय, उसका डबल हमको डालना है.
उसका डबल हमको डालना है. मी फक्त डबल म्हणतोय. ज्यांच्या मनात वाटलं 4 पट 10 पट 50 पट 100 पट, आज देव तुमच्या जीवनात काम करणार आहे. मी तुम्हाला आज या ठिकाणाहून पुण्याला जाणार आहे, फक्त येशू दाखवून जाणार आहे. तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तो देव तुमच्या जीवनात काम करणार आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. लोकांना चर्चचा मार्ग दाखवा, लोकांना सहभागितेचा मार्ग दाखवा, लोकांना येशूचा मार्ग दाखवा, लोकांना स्वर्गाचा मार्ग दाखवा. अलिशानं त्याच्या डोळ्याला डोळे लावले. लोकांना येशूकडे पाहायला शिकवा. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही दानपत्रात टाकाल, देवाच्या लोकांनो, देव पाहिल. डबल डालो, जितना हो. चेक, मी असं म्हणणार नाही चेक टाका, सोनं टाका. जे तुमच्या मनात वाटेल ते टाका. परमेश्वर तुमची सर्व पुढची इच्छा पूर्ण करेल. आमेन. देवाच्या लोकांनो, ती न्यूज आली पाहिजे. पाळकांनी फोन करून सांगितलं पाहिजे, पास्टर जगा का रजिस्ट्रेशन हो गया. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. चर्च संपल्यानंतर पाळकाकडे या. तुमच्या पाळक माझ्याकडे नाही, पास्टरकडे, आपल्या पाळकाकडे. तुमच्या अधिकाराचं पाळक, तुमच्या जवळचा पाळक. तुमच्या रात्रंदिवसामध्ये ते धावतात, ते पळतात. कारण मला माहिती आहे पाळक चला कधी फोन करतात, रात्री 2 वाजता 2:30 वाजता, पाळक साहेब जुलाबाई लागलेत. लोकांची गंमतच सांगतो. एका ठिकाणी प्रार्थनेला बोलवलं. एक मुलगी आली, पाळक साहेब प्रार्थना करा. म्हटलं कशासाठी? नाही, माझं एकावरती प्रेम आहे, ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं एकीवरती प्रेम आहे, त्याने तिला सोडावं आणि माझ्याशी लग्न करावं. असं वाटलं की 2 असे द्यावं. काय प्रार्थना करायला. एक आलं असंच नमुनं. म्हटलं सांगा बरं माझं लग्न कधी होईल? 21 तारखेला होईल का 22 तारखेला? मी म्हटलं इकडं मी पोतं टाकून टिळा लावून मी बसलो नाही कधी मुहूर्त सांगायला, पंडित नाही म्हटलं. लोकांच्या प्रार्थना. काय आध्यात्मिक जीवन आहे. आम्हाला क्वालिटीदार आध्यात्मिक जीवन जगायचं आहे. आमेन. क्वालिटीदार. कुठलं या पृथ्वीवरचं कुठलं सुख मिळालं नाही तरी चालेल, पण आम्हाला क्वालिटी आध्यात्मिक लाईफ जीवन जगायचं. प्रेज लॉर्ड. क्वालिटी. बाळकाने अजून संदेश पण ऐकला, फक्त फेसबुकवर थोडंच आहे. पास्टर आओ आप प्रचार करो. म्हटलं यस, मी नक्की तुम्हाला शिकवायला सांगायला मला आवडेल. देवाच्या लोकांना हे थोडकं होतं, अजून पुष्कळ आहे, भरपूर संध्या आहेत, परत येईल. पण आज तुम्हाला येशूकडे पाहायला शिकवत आहे. ज्यावेळेस तुम्ही दानपत्रात आता टाकाल, आम्ही जागा घेतली, त्या जागेवरती चर्च उभा राहिलं, ते टाकताना तुम्ही पहा. ती जागा पहा, ते स्टेज पहा, ते पुलपीट पहा. काचेचं पुलपीट मला दिसतंय, चांगलं सुंदर. ते पुलपीट पहा. यस, देवाच्या लोकांनो, आज तुम्हाला संधी आहे. प्लीज स्क्वायर पुढे येईल. तर अभिषेकानं त्याच्या सामर्थ्यानं आज आपण भरूया. उठून वरून आपण प्रार्थना करूया. काय वेळ? फक्त 5 मिनिटं. अन्य भाषेमध्ये भरायचं. पुढे या. देव तुम्हाला अन्य भाषेचं दान देईल. इथून पुढे तुम्ही अन्य भाषेत बोलायचं. तुम्ही जागेवरती उभं राहिला, पुढे या. ज्यांना पुढं येता येईल शक्य तुम्ही तेवढं पुढे या. हार्वेस्टिंग टाइम. हंगामाचा समय. देवाच्या लोकांनो, हंगाम आत्मे जिंकण्याचा हंगाम. चर्चसाठी जागा घेण्याचा हंगाम, समय. येशू गाजवण्याचा समय, सुवार्ता सांगण्याचा समय, लोकांना चर्चचा मार्ग दाखवण्याचा समय. तुम्ही अन्य भाषेत भरलं पाहिजे, आत्म्यानं भरलं पाहिजे. जस्ट लिफ्ट युअर हँड. अच्छा, सगळ्यांना मी सांगत आहे, लिफ्ट युअर हँड, क्लोज युअर आईज. दोन्ही हात उंच करू दे, स्वर्गातल्या देवाकडे पाहूया. यस, हात उठाकर गाएंगे. यस, सब जन गाएंगे यीशु के लिए. अब है पूरा तुम
सब जन गाएंगे, सब जन। तुम सा कोई समझन हेलो प्रत्येक जण मोठ्यानं गाईल. तुम सा कहीं नहीं. तो स्वर्गातला देव इथं आलेला आहे. अब है पूरा अंधेरों में तू रोशनी है. तू ही मंजिल तू रास्ता भी है. तू है जहां न कुछ कमी है. तेरा ही नाम जिंदगी. अंधेरों में तू रोशनी है. यस यस प्रत्येक जण हात उंच करू. तू रास्ता भी है. तू है जहां न कुछ कमी है. तेरा ही नाम जिंदगी. हाले सर्वजण हात उंच करू. पवित्र आत्मा आलेला आहे. अभिषेक पवित्र आत्मा फायर. यस समझन समझन फायर 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 फायर. पवित्र आत्मा अभिषेक आलेला आहे. स्वीकारा. रिसीव द पावर ऑफ होली गोस्ट. रिसीव द पावर ऑफ होली गोस्ट. और एक बार हालेलुया. यस फायर 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 फायर. हालेलुया. और एक बार गाएंगे. सब जण हात उठाकर. कोणी शांत राहू नका. तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये फिरत आहे. शांत राहू नका. अब है पूरा तुम सा येशू यीशु सर्वजण गाऊया. मसीह हो महिमा तेरी. प्रत्येक जण गा. गाये यस आसमान अग्नी उतरलेला आहे. तो तुम्हाला परत येशू यीशु
हंगाम आत्म्यानं भरण्याचा हंगाम. दिस इज हार्वेस्ट टायमिंग. हा पवित्र आत्म्यानं भरण्याचा समय आहे. तो भरत आहे. भरा येशूच्या नावामध्ये. भरले जाऊ द्या. भरले जाऊ द्या. आजार येशूच्या नावात निघून जाऊ दे. दुष्ट आत्मे येशूच्या नावात निघून जाऊ दे. शेखे दोघवला राव. सोड सैताना येशूच्या नावामध्ये. प्रभू तू कार्य कर देवा. येशू तू कार्य कर. थँक्यू जीसस. माझ्या देवा तुझ्या आत्म्यानं प्रत्येकाला भरलंस. तुझा धन्यवाद. तुझ्या सामर्थ्यानं प्रत्येकाला भरलंस. धन्यवाद. तुझ्या अभिषेकानं या मंडळीला भरलंस. तुला धन्यवाद. धन्यवाद द्या येशूला. हात उंच करा देवाला. धन्यवाद द्या. जे जे अन्य भाषेने भरले त्यांनी धन्यवाद द्या. सामर्थ्यानं भरलेले धन्यवाद द्या येशूला. तुम्हाला सुटका मिळेल. धन्यवाद द्या येशूला. धन्यवाद द्या येशूला. आपल्या चर्चची जागा झाली. धन्यवाद द्या येशूला. चर्च बांधून उभा राहिला. धन्यवाद द्या येशूला. ही मंडळी 2000 लोकांची मंडळी झाली. धन्यवाद द्या येशूला. चर्च वाढला. धन्यवाद द्या येशूला. येशूच्या नावाने धन्यवाद. तुझा गौरव करतो. थँक्यू जीसस. प्रभू आम्ही तुझा धन्यवाद करतो. येशू तुझा धन्यवाद.